नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या 3 बातम्या. तीनही बातम्या ऑनलाईन प्रणालीशी संबंधित असलेल्या आहेत. पहिली बातमी आहे 12वीच्या निकालाची. उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन संकेतस्थळावर 12वीचा निकाल जाहीर होणार आहे. दुसरी 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 26 जुलैपासून ती सुरू होणार आहे. तर तिकडे बकरी ईद साजरी करण्यासाठी आता गाईडलाईन्स दिल्या जाणार असून महत्त्वाचं म्हणजे आता ऑनलाईन बकरे खरेदीला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे सगळं काही ऑनलाईन होणार आहे आणि या 3 महत्त्वाच्या बातम्या ऑनलाईन आहेत. खरं तर 12वीच्या सगळ्या लाखो विद्यार्थ्यांना ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो निकालाचा दिवस उद्या उजाडणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार आहे. 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार असल्यानं विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बाब असणार आहे. 7 जुलै ते 27 जुलै दरम्यान गुणपडताळणी ऑनलाईन प्रक्रिया असेल. राज्य शिक्षण बोर्डाच्या वतीनं फेब्रुवारी-मार्च 2020 रोजी घेण्यात आलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होईल. बोर्डानं बुधवारी ही घोषणा केली आहे. परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय मिळवलेले जे गुण आहेत ते बोर्डाच्या वेबसाईटवरून पाहता येणार आहेत. तसंच त्याची प्रिंटआउट सुद्धा त्यांना घेता येईल. त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयांचा एकत्रित निकाल सुद्धा उपलब्ध होणार आहे. तेव्हा राज्यातल्या लाखो 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीची ही अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल की उद्या त्यांचा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे. ज्या दिवसाची खरं तर विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतात आणि कोरोनाच्या या संकट काळामध्ये प्रश्न होता की कधी एकदा हा 12वीचा निकाल लागतो आणि नंतर पुढची प्रवेश प्रक्रिया या कधीपासून सुरू होते. अखेर निकालाचा तो दिवस उद्या असणार आहे. हल्ली सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे आणि आता या ऑनलाईनवर बकरे सुद्धा मिळणार आहेत. ऑनलाईन बकरे खरेदीला लवकरच सुरुवात होईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. बकरी ईद साजरी करण्यासाठी आता काही गाईडलाईन्स सुद्धा जारी होणार आहेत आणि कुर्बानीसाठी गर्दी करायला मनाई करण्यात आली आहे. असलम शेख यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे. मुंबईचे पालकमंत्री कंटेनमेंट झोनमध्ये सण साजरे करायला परवानगी नाही आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर मात्र हा सण साजरा करायला परवानगी असणार आहे. पण एक मागणी करण्यात आली होती मुस्लिम बांधवांकडून, ती म्हणजे आम्हाला बकरेची जी कुर्बानी द्यायची असते त्याच्यासाठी परवानगी देण्यात यावी, त्याच्यासाठी काही नियम वगैरे घालून देण्यात यावे. पण आता ऑनलाईन बकरे खरेदी करायला परवानगी देण्यात आलेली आहे. वो ऑनलाइन से मंगाने के बारे में विचार हो रहा है कि बकरे जो है वो ऑनलाइन से मंगाया जाएगा और ऑनलाइन में डिलीवरी होगी और कहीं एक ऐसी जगह देख के जहाँ पे कंटेनमेंट जोन नहीं हो, बड़ी जगह हो, वहाँ पे कुर्बानी की जाएगी और बाकी की बातें जो भी होगी वो गाइडलाइंस बनने के बाद में कल आपके सामने वो आएगी. तेव्हा बकरे ऑनलाईन मिळणार आहेत तेव्हा शेतकऱ्यांनी ऑनलाईन त्याची नोंदणी केली आहे का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कोरोनाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात अंतिम वर्गाच्या ज्या परीक्षा घ्यायला सरकारनं नकार दिला, तर दुसरीकडे आता 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सरकारनं दिले. ही संपूर्ण प्रक्रिया 26 जुलैपासून सुरू होणार आहे. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा कामकाज सुरू करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिले. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या भागात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तर 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असेल, कसा तुम्ही याच्यासाठी अर्ज कराल याबद्दल जाणून घेऊयात आपण. 26 जुलैपासून ऑनलाईन प्रवेशाला सुरुवात होईल. mumbai.11thadmissions.org.in या संकेतस्थळाचा तुम्ही वापर करायला हवा. माहिती तपासण्यासाठी शाळांना 27 जुलैपासून मुदत देण्यात आली आहे. यानंतर बातमी सीमेवरून येते, लडाखमधून, जिथं जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या वरुड बुद्रुकीतलं जवान शहीद झाले. सतीश पेहरे या 27 वर्षीय जवान शहीद झालेले आहेत. शोक नदीवर बांधल्या जाणाऱ्या पुलाचं काम सुरू असताना अपघात होऊन हे जवान शहीद झाल्याचं कळतंय. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारत चीन या 2 देशांच्या मध्ये तणाव सुरू असताना तिथं मोठ्या प्रमाणात पुलांचं आणि रस्त्यांचं काम सुरू आहे आणि याच दरम्यान अपघात होऊन
हे जवान शहीद झालेत. विजय कमळे आता आपल्या सोबत आहेत. विजय, काय अधिक माहिती? विलास, अतिशय दुःखद बातमी आहे ही. सतीश पेरे असं या जवानाचं नाव असून तो भारत चीन सीमेवरती तैनात होता. दरम्यान लद्दाखच्या जवळ एका पुलाचं काम सुरू असताना आज एक अपघात झाला आणि दुर्दैवाने या अपघातात या जवानाचा मृत्यू झाला. सदर जवान हा जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील रहिवासी होता. 15 दिवसापूर्वीच तो आपली सुट्टी संपवून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाला होता. या बातमीमुळे संपूर्ण गावावर एक शोककळा पसरली. विलास, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर कोरोनावरची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, कोरोनावरच्या लसीच्या संदर्भातली, चाचण्यांच्या संदर्भातली एक मोठी घोषणा उद्या येण्याची शक्यता आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं या संदर्भातली बातमी दिली आहे. खरं तर ऑक्सफर्डच्या माध्यमातून लसीचं जे अंतिम टप्प्यातलं काम सुरू होतं ते आता मानवावरच्या ज्या चाचण्या होत्या त्या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या आहेत आणि त्याचा रिझल्ट काय आहे आणि तो पॉझिटिव्ह असेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. एक गुड न्यूज उद्या कदाचित जगभरातल्या सगळ्या माणसांना मिळू शकते. फेज 3 मध्ये सध्या या लसीच्या चाचण्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये अंतिम टप्प्यात आलेल्या होत्या. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेकातर्फे या लसीचं संशोधन करण्यात येत आहे आणि ही लस जर यशस्वी ठरली तर कोरोनाच्या लढाईतलं हे एक सर्वात मोठं यश माणसाला मिळालेलं असेल. दरम्यान या सगळ्या संदर्भात अविनाश भोंडवे, IMAचे अध्यक्ष, काही वेळापूर्वीच न्यूज 18 लोकमतशी बोलले. त्यांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. अविनाश भोंडवे आता आपल्या सोबत आहेत. IMAचे ते अध्यक्ष आहेत. अविनाशजी, उद्या जगाला ही गुड न्यूज मिळू शकेल का आणि ती किती प्रभावी असू शकेल याबद्दल काय सांगाल? ऑक्सफर्डची ही जी लस आहे ॲस्ट्राझेनेकाने तयार केलेली, याच्या 3ऱ्या टप्प्यातलं जर हे सर्व त्यांच्या चाचण्या यशस्वी झाल्यात असं जर असेल तर खरोखरच ही एक खूप मोठी बातमी असणार आहे. कारण 3रा टप्पा जर यशस्वी झाला तर त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये ही लस ही सर्वसामान्य लोकांना सर्वांना देण्यासाठी उपलब्ध होऊ शकते आणि त्यासाठीचं एक त्याचं प्रोडक्शन सुरू होऊ शकतं आणि जगातल्या सर्व लोकांसाठी ही एक खूप महत्त्वाची गोष्ट असेल. कारण 4थ्या टप्प्यामध्ये म्हणजे 3 टप्पे पूर्ण झाल्यानंतर ही सर्वांना वापरण्यासाठी त्याचं मुक्तपणे ती वापरता येते आणि हे जर असेल तर कोरोनाची ही जी साथ आता खूप वेगाने वाढतीये त्यासाठी हे खूपच महत्त्वाची गोष्ट ठरेल. अविनाशजी, महत्त्वाचा मुद्दा हा आहे यातला, त्याच्याबद्दल तुम्ही प्रकाश टाका की ऑक्सफर्डची ही लस येणं आणि त्याचा भारतासाठी महत्त्व किती आहे. कारण भारतातली एक संस्था या ऑक्सफर्ड सोबत जोडली गेलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? भारतामध्ये ही लस जी आहे, ज्यावेळेला कुठलीही अशी लस होते ती संपूर्ण जगासाठी उपलब्ध केली जाते. ज्या वेळेला ह्या लसीबद्दलच्या 1ल्या 2ऱ्या टप्प्यामध्ये चाचण्या चालू होत्या त्यावेळेला भारत सरकारने किंवा भारतामध्ये अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या की ह्या लसीचा काही भाग हा नक्की भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध होईल. आणि शेवटी हे कसं असतं की आपल्याला भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गरज लागणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही एका पद्धतीच्या लसीवर आपल्याला अवलंबून राहणार नाही. त्याच्यामुळे ही लस जी आहे ही भारतात निश्चितच उपलब्ध होईल आणि ती करावी लागेल. कोरोनाच्या संदर्भातली ही पॉझिटिव्ह बातमी एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मात्र वाढताना दिसते राज्यात. आज राज्यामध्ये कोरोनाचे तब्बल 7,975 म्हणजे जवळपास 8,000 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. राज्यात आज 233 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा सुद्धा सातत्यानं वाढतो. राज्यात 1,11,801 ॲक्टिव्ह रुग्ण आजच्या घडीला आहेत. तेव्हा महाराष्ट्राच्यासाठी ही निश्चित चिंतेची बाब आहे. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत. विवेक, सातत्यानं 2-3 दिवसापासून आपण बघतोय की संख्या काहीशी कमी होत होती, आज अचानक 8,000 पर्यंत गेलेली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कदाचित आकडेवारी असेल. मृतांचाही आकडा जास्त दिसतोय. विलास, गेल्या खरं कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून 4 महिन्यात सकारात्मक बातम्या किंवा माहिती कोरोना संदर्भात मिळत नाहीये. तर त्यातली आजचा जो आकडा आहे तो एक महत्त्वाचा आहे. कारण राज्यात डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 1.5 लाखांच्या वर गेलेली आहे. राज्यात एकूण डिस्चार्ज झालेल्यांची संख्या 1,52,613 इतकी झालेली आहे.
आज जो आकडा वाढलेला दिसतोय त्याचं कारण आहे की राज्यात जर चाचण्या वाढल्या तर कोरोनाबाधितांचा आकडा देखील वाढतो. राज्यामध्ये आज एकूण चाचण्या झालेल्या आहेत 35,962 इतक्या. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडाही मोठा आलेला आहे. तो आहे 7,975 इतका. राज्यात आज 233 मृत्यूंची नोंद झालेली आहे. 3,606 जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. राज्यात एकूण रुग्णसंख्या आहे 2,75,640 आणि राज्यातल्या ऍक्टिव्ह केसेस आहेत 1,11,801 इतक्या. आणि मुंबईमध्ये देखील एकूण रुग्णांची संख्या ही 1 लाखांच्या जवळपास चालली आहे. ती आहेत 96,472 इतकी. पण मुंबईतल्या ऍक्टिव्ह केसेस मात्र 22,888 इतके आहेत. मुंबईतल्या एकूण मृत्यूंचा आकडा देखील मोठा आहे. तो आहे 5,467. आज मुंबईमध्ये 1,374 नवीन रुग्ण आढळून आले तर 62 जणांचा विलास. धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पंतप्रधान फंडातून मिळालेले 400 व्हेंटिलेटर्स धुळखात पडल्याचा आरोप भाजपनं केलाय. तसंच कोविड सेंटर्स म्हणजे पांढरे हत्ती असल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे. मुंबईत कोरोना सेंटरचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं खरं, पण यानंतर आपण मुलुंड, रिचर्डसन आणि कुड्रास इथं भेट दिली. इथली परिस्थिती अत्यंत विदारक होती असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान हे आरोप वस्तुस्थितीला धरून नसून साफ चुकीचे असल्याचं पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. PM केअर फंडातून मुंबई शहरातल्या करोना रुग्णांचे प्राण वाचावेत म्हणून 400 व्हेंटिलेटर हे गेले महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडे आलेले आहेत. शहरामधली परिस्थिती लक्षात घेता अद्यापही हे 400 व्हेंटिलेटर मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयामध्ये धूळ खात पडलेले आहेत. अद्याप त्याचं इन्स्टॉलेशन झालेलं नाही. परिणामी मुंबईतले कोरोना रुग्ण हे व्हेंटिलेटर अभावी तडफडून मारतात. याला जबाबदार कोण? विरोधकांनी हे गंभीर आरोप केले तर दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या या आरोपाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आव्हान दिलंय. डबलिंग रेट आपला 52 दिवसाचा झाला. 70% आपली रिकव्हरी झालेली आहे. त्याचप्रमाणे आपलं डेथ रेट पण म्हणजे कोविडचा हा पण आस्ते आस्ते खाली येतोय. त्यामुळे मला वाटतं PM फंडावरून राज्यामध्ये इथे काय गोंधळ घालणं किंवा आहे तर सत्यता असेल तर चला आपण एकत्र जाऊ, काही प्रॉब्लेम नाही, आपण एकत्र बघून घेऊ आणि ती सत्यता पडताळण्याची पण आमची तयारी आहे. पण उगाचच कुठून तरी व्हिडिओ गोळा करायचे आणि आरोप करत बसायचं तर मला वाटतं ते रॉंग आहे. यानंतर दिवसभरातली दुसरी महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली. मराठा आरक्षणाच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टात एक महत्त्वाची सुनावणी झाली. मराठा आरक्षणावर 27 जुलैपासून दररोज सुनावणी होणार आहे. या निर्णयाचं मराठा आरक्षण समितीनं कोर्टाचं स्वागत केलेलं आहे. एकूण 4थी सुनावणी ही पार पडली. सुप्रीम कोर्टानं तुर्तास कुठलाही अंतरिम आदेश किंवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाहीये. हा एक मोठा दिलासादायक निर्णय म्हणावा लागेल. त्यामुळे मराठा समाज आणि सरकारला हा एक दिलासा आहे. 27, 28 आणि 29 असे 3 दिवस ही सलग सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टात. महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणात 12%, सरकारी नोकरीत 13% आरक्षण आहे. मात्र मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातल्या आरक्षणाची टक्केवारी 50%पेक्षा जास्त होत असल्यानं हे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टानं आज नेमकं काय म्हटलंय आपण एक नजर टाकूयात. 27 जुलैपासून मराठा आरक्षणावर नियमित सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 27, 28, 29 जुलै रोजी पक्षकारांना बाजू मांडण्यासाठी राखीव वेळ देण्यात आला. 1.5 दिवस याचिकाकर्त्यांना तर 1.5 दिवस दुसऱ्या बाजूला युक्तिवाद करण्यासाठी दिला गेलाय. अवघ्या 3 दिवसात सुप्रीम कोर्ट खटला निकाली काढणार आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला तुर्तास सर्वोच्च न्यायालयाकडून कुठलीही स्थगिती नाहीये. त्यामुळे हा एक महत्त्वाचा दिलासा म्हणू शकतो. दरम्यान सुप्रीम कोर्टातील आजच्या सुनावणीच्या नंतर राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया उमटल्यात जाणून घेऊयात. न्यायालयामध्ये विरोधकांच्या वतीने सांगण्यात येत होतं की मराठा आरक्षणाच्या ॲडमिशन प्रोसेस हे फार गतिमान पद्धतीने सुरू आहेत. असं जर झालं तर अनेक विद्यार्थी याच्यामध्ये येतील. जवळपास 1,200 विद्यार्थी अधिकारी झालेले आहेत. तर न्यायालयाने सांगितलं या सर्व बाबी आम्हाला मान्य आहे,
परंतु अशा कायद्यामध्ये अंतिम निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची अंतरिम स्थगिती देणार नाही. याचा अर्थ असा आहे की आज मराठा आरक्षण जसं होतं तसं साबूतपणे उभा. त्या सुनावणीमध्ये राज्य सरकारच्या वतीनं एक घाट घालण्यात आला. जे गरिबांसाठी विद्यमान मोदी सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाला याच्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. कपिल सिब्बल यांनी सदर आरक्षण हे 50%ची मर्यादा ओलांडून गरिबांना दिलेलं आरक्षण आहे, त्यावरही न्यायालयाला विचार करावा लागेल असे ज्यावेळेस म्हणाले त्यावेळेस न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की ते आरक्षण न्यायालयासमोर नाही आणि दुसरी गोष्ट पुढे बघू असं न्यायालय म्हणाले. मराठा समाजातील मान्यवर आणि तज्ज्ञ लोकांची सुद्धा व्हीसी घेऊन त्यांचं म्हणणं आणि त्यांच्याशी चर्चा या संदर्भात पूर्ण झालेली आहे आणि ते म्हणतील तो लायर लावायची तयारी आम्ही दाखवली. त्यामध्ये कुठेही या आरक्षणाच्या संदर्भात धक्का लागता कामा नये आणि जे प्रयत्न सरकारने करायला पाहिजे त्यामध्ये कुठेही कमी पडता सरकार कामा नये अशा प्रकारची भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती आणि या सुनावणीच्या दरम्यान आणि आज जो शेवट झाला आहे सुनावणीचा त्यामध्ये समाधानाची बाब अशी होती की याचिकाकर्त्यांनी सातत्याने मेडिकल ॲडमिशन्सच्या संदर्भामध्ये अंतरिम स्थगिती मिळावी अशा प्रकारचा प्रयत्न केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की आम्ही कुठल्याही प्रकारच्या इंटरिम ऑर्डर्स म्हणजे कुठल्याही प्रकारचा रिलीफ आम्ही देणार नाही, आम्ही कुठल्याही स्थगिती आम्ही कुठली देणार नाही. भाजपच्या ऑपरेशन लोटसच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंशी नेटवर्क 18च्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या परिस्थितीत ऑपरेशन लोटस राबवणं अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलेलं आहे. महाविकास आघाडीला कुठलाही धोका नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आदित्य ठाकरे यांनी नेटवर्क 18ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आहे. या मुलाखतीत त्यांनी सद्य परिस्थितीत ऑपरेशन लोटस योग्य नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. सध्याची परिस्थिती योग्य नाही, महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस यशस्वी होणार नाही हे सुद्धा त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं. Sena will go back to BJP if they are given the chief minister's position. This government will last full 5 years and we will help and serve the people much more along with our partners. One of the reasons for this speculation is also Operation Lotus. We have seen that happen in Madhya Pradesh. We are seeing the developments happen in Rajasthan as well today. In fact, Sachin Pilot was sacked out. How do you see this whole development? I think it's their internal issue. It's best for them to, work it out internally. I wouldn't be competent enough to speak about it. Because to be honest, I've not been following it closely. We've been working on all of this and we're, just on this. I think this is the time to focus on this. You're saying you wouldn't like to speak on this, but your mouthpiece, Shiv Sena's mouthpiece, Samna, has today written an editorial saying that this is not the time for politics. This is the time for, fighting the pandemic together, and the BJP should stop this Operation Lotus at this point in time. Do you agree, disagree? I've said this before, right now, 5 minutes ago, that you cannot think No, about I am politics. asking you about Operation 100%. Lotus. I am talking of any operation that indulges in destabilizing a government. It's absolutely not human to do so. That is what the perspective is, and that is a common perspective that the people hold, because finally a government which is elected is there to serve the people. You cannot just do this politicking right now in this time. If it were in normal times, still it is not moral enough, but still. Okay, so you're saying that, Operation Lotus and all, BJP should have waited for at least the pandemic to get over Anybody, in order to I'm just indulge saying in this this. is not the time for politics, and nowhere in the world is this happening except for some of our states. यानंतर आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी, रिलायन्सच्या 43व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डिजिटल क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. पूर्णपणे स्वदेशी 5Gची घोषणा रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या घोषणेला हे आत्मसमर्पित करण्यात आलंय. त्यामुळे चीनी आणि कोरियन कंपन्यांना हा एक मोठा दणका मानला जातोय. तसंच जिओ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुगल भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे. गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटींची गुंतवणूक करणार आहे. तसंच जिओ मार्टच्या माध्यमातून ग्राहकांच्या दारी अन्नधान्य आणि किराणा सामान पोहोचवण्याच्या दृष्टीनं रिलायन्सनं एक मोठी गुंतवणूक केली आहे.
तसंच जिओ ग्लासच्या माध्यमातून व्हर्च्युअल मीटिंगसाठी अनेक ॲप्लिकेशन्स उपलब्ध होणार आहेत आणि ही एक मोठी क्रांती असणार आहे. याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.